विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमधल्या थंडीमध्ये पार पडलं खरं. अनेक कारणांनी हे अधिवेशन गाजलं. अधिवेशनाचा कालावधी होता अवघ्या 6 दिवसांचा. या अधिवेशनामध्ये मंत्री होते पण त्यांच्याकडे खाती नव्हती. आणि विशेष म्हणजे अधिवेशन नागपूरमध्ये असून सुद्धा त्यात विदर्भाच्या मुद्द्याला हात घातला गेलाच नाही. काही घोषणा झाल्या खऱ्या पण विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे. पाहूया राजकीय शोलेमधला हा स्पेशल रिपोर्ट. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन पार पडलं देशाची उपराजधानी असलेल्या नागपुरात. अधिवेशनाचा तामझाम मोठा होता, पण ज्यासाठी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतलं जातं त्याचा हेतू साध्य झाला का हा प्रश्न आहे. या 6 दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल किती चर्चा केली, विदर्भामध्ये येऊ घातलेल्या उद्योगधंद्याबद्दल आम्ही किती चर्चा केली, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल किती चर्चा केली आणि म्हणून याच्यावर आम्ही किती चर्चा केली. अध्यक्ष महोदय, ह्याचं जर आपण उत्तर विचारलं तर काही चर्चा नाही. इथल्या उद्योजकांना वाटत होतं की विजेमध्ये आम्हाला सवलत मिळेल, आम्ही या ठिकाणी नवीन उद्योगधंदे काढून या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊ, पण त्याही प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा झाली नाही. ही सरकार संपूर्णपणे या आठवड्यामध्ये या ठिकाणी अधिवेशन करून सबसेल फेल झाली आहे. यांनी विदर्भाच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. कापसाचा प्रश्न आला नाही, इथले इतर धरणांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते आले नाहीत, इथे जे काही झुडपी जुंगलांच्या बाबतीतले प्रश्न आहेत ते आलेले नाहीत, वन्य प्राण्यांचे जे इथले वाढलेले प्रश्न आहेत ते आलेले नाहीत. अधिवेशन संपताना अखेरच्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी दोघांनी विदर्भाच्या मुद्द्यांना काही अंशी हात लावण्याचा प्रयत्न केला. सगळे जे ज्वलंत विषय विरोधातले त्यांच्यावरही चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी, शिंदे साहेबांनी दोन्ही सभागृहामध्ये बोललेत, दादा पण आहेत, सगळ्यांनी चोख उत्तरं दिलेली आहेत. कुठेही कुणावर अन्याय होणार नाही, कारण लोकांनी सगळ्याच भागातून आम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं आहे. त्यामुळे आमची जबाबदारी आता वाढलेली आहे, आमची सरकारची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून इथे कोणावरही अन्याय होणार नाही. आणि मला असं वाटतं की विदर्भाला न्याय देण्यासाठी हे 100% अधिवेशन असतं. त्याच्यामध्ये विदर्भाला न्याय देण्याची भूमिका देखील सरकारनं घेतलेली आहे आणि विदर्भासह महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या देखील या 6 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. विदर्भाला न्याय देण्यासाठी किमान 6 आठवड्यांचं हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावं असं अपेक्षित आहे. पण तो कालावधी गेल्या काही वर्षात कमी कमी होत यंदा तर अवघ्या 6 दिवसांवर आला. विदर्भाचे मुद्दे आपण घेऊ शकलो नाही, कारण 2 प्रमुख मुद्दे परभणी आणि बीड हे खूप महत्त्वाचे असल्यामुळे त्याच्यावरती चर्चा जास्त झाली. औचित्याच्या मुद्द्यावरून आपण काही गोष्टी आपण पुढे आणायचा प्रयत्न केला. त्यापैकी आपल्या मतदारसंघाबद्दल लोक जास्त बोलले. आज सोबतच समृद्धी महामार्ग आहे, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून सुद्धा विदर्भाच्या विकासाला गती मिळणार आहे. तर या काळामध्ये जेवढा आम्ही कधीच पाहिला नव्हता एवढा प्रचंड प्रमाणात निधी आमच्या मतदारसंघातही मिळाला आणि संपूर्ण विदर्भालाही मिळाला. त्याच्यामुळे इंजिनवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे की विदर्भातल्या तरुणांना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना, महिलांना, कष्टकऱ्यांना या सगळ्यांना न्याय मिळेल. अधिवेशन केवळ 6 दिवसांचंच झालं तरी त्यासाठीचा खर्च मात्र डोळे पांढरे करायला लावणार आहे. विधिमंडळ सचिवालय, मंत्रालय यांच्या विविध विभागातील सुमारे 750 अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यालयीन स्टाफ आणि खासगी सचिव, दोन्ही सभागृहातील आमदारांचे कार्यालयीन स्टाफ आणि PA, नागपुरात नाग भवन तसंच महाराष्ट्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये मुक्काम, जेवण आणि गाड्यांची सोय. विधिमंडळ, रवी भवन, नाग भवन, मुख्यमंत्री सचिवालयांना जोडणारे रस्ते आणि आसपासच्या परिसरातला बंदोबस्त आणि सुरक्षेच्या नावाखाली 5575 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात. SRPFच्या 5 कंपन्या, फोर्स 1ची तुकडी, 30 बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही तैनात आहेत. शासकीय व्यवस्थेसाठी सर्व विभागांचा मिळून अंदाजे 70 ते 75 कोटी रुपये खर्च आहे.
हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आमदारांकडून त्या संदर्भात प्रश्न आणि लक्षवेधी सूचना नोंदवल्या जातील आणि त्या संदर्भात राज्यातील नोकरशाहीकडून अचूक उत्तरं विधिमंडळापर्यंत पोहोचू शकेल एवढा कालावधीच शिल्लक नव्हता. त्यामुळे यंदाच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना काहीही होऊ शकल्या नाही आणि फक्त पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि इतर शासकीय कामकाज आटपून सरकारनं यंदाचा हिवाळी अधिवेशन 6 दिवसातच गुंडाळण्याचा निर्णय घेतला असावा. शेवटच्या दिवशी सरकारनं विदर्भातल्या कामांचा पाढा वाचला. जवळपास विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले 110 प्रकल्प आपण हातामध्ये घेतले. जवळजवळ केंद्राचे आणि आपले मिळून 15-25 हजार कोटी रुपये आपण त्याला लावतो, ज्यामध्ये केंद्राचं अनुदान आहे. उर्वरित प्रकल्पही अंतिम टप्प्यामध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सिंचन या ठिकाणी उपलब्ध होत आहे. विदर्भ विकासापेक्षा जास्तीचं राजकारण करण्यामध्येच जास्ती धन्यता मानणारे काही लोक आहेत. सभापती महोदय, जून 2024 अखेरीस 14,40,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली. 6 दिवसांच्या अधिवेशनात सर्वाधिक चर्चा बीड आणि परभणी घटनेवर झाली. पीक विमा, अमित शहांचं बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य यावरून गदारोळ पाहायला मिळाला. हे सगळं असलं आणि सरकारची प्रशासकीय अडचण असली तरी इतका तामझाम करून अवघ्या 6 दिवसांच्या अधिवेशनात विदर्भाच्या पदरात नेमकं काय पडलं हा प्रश्न आहेच. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.